राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. काय या बैठकीत चर्चा झाली आणि काय पुढची रणनीती ठरवण्यात आली? नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये पूर्वीचा जो आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणेच रेल्वे झाली पाहिजे. ती नाशिकवरून सिन्नर, अकोले, संगमनेर मार्गे राजगुरुनगर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्याला गेली पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी ही सातत्याने होत आहे. नाशिकवरून शिर्डीची जी रेल्वे डायरेक्ट लाईन त्यांना करायची आहे त्याच्यासाठी पण आमचा पाठिंबा आहे, त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही. नगरवरून पुण्याला जी डायरेक्ट लाईन करायची आहे तेही झाली पाहिजे. ती आज दौंडवरून जाते, ते न होता सरळ मार्गाने झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. पण हे होत असताना नाशिक आणि पुण्याचे दोन औद्योगिक शहरं जोडण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एक दळणवळणाची व्यवस्था मिळण्याच्या दृष्टीने, विद्यार्थी, नोकरी करणारे लोक यांच्यासाठी ही रेल्वे लाईन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी महारेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळजवळ 1000 कोटी रुपये जे आहे ते खर्च करून भूमी अधिग्रहण जमिनीचं झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी होत्या, म्हणून त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी सगळ्या या रस्त्यावरचे जे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, त्याचबरोबर ज्या विविध तालुक्यांमध्ये रेल्वेच्या कृती समित्या तयार झालेल्या अशा सगळ्या प्रतिनिधींची आज बैठक या ठिकाणी घेण्यात आली. सगळे खासदार, सगळे लोकप्रतिनिधी यासाठी बैठकीला उपस्थित होते आणि आंदोलनाची पुढची रूपरेषा याच्यात ठरवण्यात आलेली आहे. आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटून त्यांच्या माध्यमातून प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. याच बैठकीतून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या शिष्टमंडळाला भेट देण्याची वेळ देणार असल्या कारण महापालिकेच्या निवडणुका आहेत. 2 तारखेपर्यंत माघारीचं ती गडबड आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्ही भेटण्यासाठी वेळ देणार आहे. माननीय मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देतील, त्यांच्या समोर हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. रेल्वे मंत्री GMRTचं कारण सांगून ज्या पद्धतीने ही रेल्वे लाईन बदलण्याचं त्यांनी घाट घातलेला आहे, हे कसं चुकीचं आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत जरी जाण्याची वेळ आली तरी ते करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. तुमच्या सगळ्यांचा विरोध नाही, आज तर आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर जन आंदोलनाची तयारी झालेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पहिल्यांदा भेटणार, पहिला टप्पा तो पार पाडणार आणि त्याच्यातूनही जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन जे आहे ते नाशिक पुणे रेल्वेच्यासाठी उभं केलं जाणार. कुठल्या स्वरूपाचं हे आंदोलन असेल? जन आंदोलन म्हणजे नेमके काय? आता जन आंदोलन हे टप्प्याटप्प्याने ठरवलं जाईल. पहिला टप्पा जो आहे तो शासनाशी चर्चा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या त्यांच्या कानावर घालून त्यांनी जर याच्यातून मार्ग काढण्यामध्ये जर ते यशस्वी ठरले तर मग आंदोलनाची वेळ येणार नाही. परंतु जर समजा त्याच्यातून त्यांना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जर नाहीच ऐकलं किंवा रेल्वे बोर्डाने नाही ऐकलं किंवा रेल्वे मंत्रालयाने नाही ऐकलं तर मात्र मग जन आंदोलन उग्र स्वरूपात करावं लागेल आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही, कारण हा पूर्ण भागच जो आहे तो क्रांतिकारकांचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या या जुन्नर तालुक्याचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की आंदोलनामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा. आमची वैशिष्ट्ये निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था. आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.